श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीचा 8वा दिवस, ज्याला महाअष्टमी म्हणून ओळखले जाते. हा दिवस हिंदू संस्कृतीत खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस देवी दुर्गेच्या ऊर्जा आणि सामर्थ्याच्या शिखरावर आहे. तिच्या भयंकर युद्धाचे आणि महिषासुराच्या राक्षसावर विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी देवीला तिच्या योद्धा रूपामध्ये सन्मानित करतात आणि जीवनातील अडथळ्यांपासून संरक्षणासाठी आशीर्वाद देण्यासाठी विधी आणि प्रार्थना करतात. यावर्षी 11 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी साजरी केली जाणार आहे. नवरात्रोत्सवातील हा महत्त्वाचा दिवस आहे. महागौरीची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. पवित्रता आणि शांततेचे ती प्रतिनिधित्व करते. महाअष्टमीला देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये हवनविधी केला जातो, कन्यापूजन केलं जातं आणि त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी कुलदेवीला ही एक वस्तू देखील अर्पण केली जाते, जी देवीला अतिशय प्रिय आहे. याशिवाय हा एक महानैवेद्य देखील देवीला अर्पण केला जातो. या नैवेद्याशिवाय आपली सेवा अपूर्ण आहे आणि हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे कुलदेवी प्रसन्न होते. तर कुलदेवीला महाअष्टमीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे आणि कोणता असा नैवेद्य अर्पण करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, 11 ऑक्टोबर रोजी म्हणजे शुक्रवारी महाअष्टमीचा उपवास पकडण्यात येणार आहे आणि यंदा नवमी तिथी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे. त्यामुळे अष्टमीचा उपवास जो आहे तो आपल्याला नवमीला सोडायचा असतो. पण नवमी तिथी जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:38 पर्यंत असणार आहे. त्यामुळे अष्टमीचा उपवास तुम्हाला नवमी तिथीच्या दिवशी सकाळी 10:30च्या आतच सोडायचा आहे. शिवाय तुम्हाला कन्यापूजन जे करायचं आहे ते शुक्रवारी करता येईल, म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी अष्टमीच्या दिवशी करता येईल. ज्यांच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी केलं जातं त्यांनी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30च्या आतच कन्यापूजन हे करायचं आहे. तर पहा, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते आणि घटस्थापनेवरती 9 वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात आणि देवीला 9 वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य देखील अर्पण केले जातात. आता अष्टमीपर्यंत तुम्ही जर एखादा नैवेद्य देवीला काही कारणास्तव अर्पण करू शकले नसाल, तर या अष्टमीच्या दिवशी तुम्हाला ते सर्व नैवेद्य देवीला अर्पण करता येतील. देवीच्या रूपाप्रमाणे कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य, कोणत्या माळी अर्पण करायच्या आहेत यावरचा सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आता अष्टमीच्या दिवशी देवीचं महागौरीचं रूप असणार आहे. त्या दिवशी देवीला या दिवशी देवीच्या स्वरूपाप्रमाणे आपल्याला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि ज्या फुलांची माळ अर्पण करायची आहे, ती सेवा तर आपल्याला करायचीच आहे. या व्यतिरिक्त आपल्याला या दिवशी म्हणजे महाअष्टमीच्या दिवशी देवीला प्रिय असलेली वस्तू देखील अर्पण करायची आहे. याच दिवशी आपल्याला देवीची घरच्या घरी ओटी देखील भरायची आहे. तर पहा, 11 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी देवीच्या महागौरी या स्वरूपावरती जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल, तर ज्या फुलांची माळ चढवायची आहे ती म्हणजे तांबड्या फुलांची, म्हणजेच तुम्हाला जास्वंदाच्या फुलांची किंवा कमळांच्या फुलांची माळ जी आहे ती घटावरती अर्पण करायची आहे. सोबतच या दिवशी देवीचा स्वरूपाप्रमाणे जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे एका नारळाचा. जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर तुम्ही जोडीने हे एक नारळ जे आहे ते देवीला अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते नारळ फोडून दोघांनी मिळून ते खाऊन घ्यायचं आहे, ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे. इतर लोकांनी मात्र हा देवीला अर्पण केलेला नारळ फोडून कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसादास्वरूप खाऊन घ्यायचा आहे. आता त्यानंतर तुम्हाला देवीला जी वस्तू अर्पण करायची आहे, जी देवीला अतिशय प्रिय आहे आणि या वस्तूशिवाय आपली सेवा पूर्ण होणार नाही. आता ही जी वस्तू आहे ती तुम्ही देवीच्या ओटीवरती देखील ठेवू शकता किंवा तुम्ही वेगळा असा नैवेद्य देवीला याचा अर्पण करू शकता. ती वस्तू म्हणजे तांबूल. आता तांबूल कसं तयार करायचं? तर तांबूल तुम्हाला तयार करता येत नसेल तर तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या पानाच्या दुकानात गेलात आणि तुम्ही तिथे म्हटलात की देवीसाठी आम्हाला विडा बनवून द्या, तर तिथले लोक तुम्हाला ते विडा बनवून देतील. आणि जर तुम्ही घरी करणार असाल तर मग तुम्ही घरी देखील बनवू शकता. 2 जोड विड्याची पानं घ्यायची आहेत. त्याला तुम्हाला काच, चुना वगैरे लावायचा. त्यावरती सोप ठेवायची, खडीसाखर ठेवायची, एक वेलची ठेवायची आणि त्याचा घडी घालून एक विडा तयार करायचा आणि वर तुम्हाला एक फूल असलेली लवंग तुम्हाला या विड्याला वरून लावायची आहे आणि असा विडा तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही याचा तांबूल तयार करू शकता.
पानवाल्याच्या दुकानात देखील तुम्हाला तांबूल तयार करून मिळेल किंवा तुम्ही घरी तो विडा आणल्यानंतर तो मिक्सरमधून बारीक फिरवला तर त्याचा तुम्हाला तांबूलाचा नैवेद्य जो आहे तो देवीला अर्पण करता येईल किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून हा नैवेद्य जो आहे तो देवीला अर्पण करू शकता. हे तांबूल तुम्ही तुमच्या ओटीवरती देखील ठेवू शकता किंवा हा विडा तुम्ही तुमच्या ओटीवरती ठेवू शकता. घरच्या घरी तुम्हाला कुलदेवीची ओटी कशी भरायची यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तुम्ही तो बघू शकता. तर ही एक वस्तू तुम्हाला कुलदेवीला महाअष्टमीच्या दिवशी अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर देवीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे, तो म्हणजे पहा या दिवशी कमळाच्या फुलांची माळ जी आहे ती देवीच्या घटावरती अर्पण केली जाते. आता तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल तर नक्कीच तुम्हाला कमळाची फुलं मिळाली तर तुम्ही कमळाच्या फुलांची माळ जी आहे ती देवीच्या घटावरती अर्पण करायची आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही त्यांनी कमळाचं फूल जे आहे ते देवीला अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला देवीला हा एक महानैवेद्य अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य कशाचा आहे तर पहा कमळाच्या फुलांची माळ अर्पण करत असताना कमळाचं फूल देवीला जितकं प्रिय आहे, कमळाच्या बियांपासून बनलेले पदार्थ देखील आहेत. त्यामुळे आपल्याला महाअष्टमीला जो आपल्या कुलदेवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे, तो आहे कमळाच्या बियापासून बनलेल्या मखाण्याच्या खिरीचा. हे मखाने तुम्हाला जवळच असलेल्या किराणा दुकानात मिळून जातील. हे मखाने उपवासाला चालतात. तर या मखाण्याची तुम्हाला खीर तयार करायची आहे. मखाने थोडेसे तुपात भाजून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही मिक्सरला फिरवायचं आणि दुधामध्ये टाकून ज्याप्रमाणे आपण तांदळाची किंवा शेवयाची खीर बनवतो त्या प्रकारे आपल्याला ही खीर तयार करायची. त्या खिरीमध्ये तुम्ही वेलचीचं पावडर टाकू शकता. शिवाय यामध्ये तुम्ही 2 केसराच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. केसर देखील देवीला खूप प्रिय आहे. बघा ज्याप्रमाणे खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, तेवढंच केसर देखील देवीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे केसर तुमच्या घरामध्ये असेल तर खिरीमध्ये केसराच्या 2 पाकळ्या टाकायला विसरायचं नाही. त्याचबरोबर जर तुम्हाला मखाण्याची खीर बनवणं शक्य नाही झालं, मखाणे तुम्हाला मिळाले नाहीत, तर तुमच्या घरात जर शेवया असतील तर या शेवयाची खीर तुम्ही बनवू शकता आणि ही खीर जी आहे ती देवीला महानैवेद्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता. तर पहा तांबूल किंवा विड्याचं पान जे आहे ते देवीला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हा एक महानैवेद्य ज्यामध्ये आपल्याला मखाण्याची खीर किंवा शेवयाची खीर देवीला अर्पण करायची. यामुळे कुलदेवी प्रसन्न होईल आणि या नैवेद्याशिवाय आपण केलेली सेवा जी आहे ती अपूर्ण आहे. तर चला झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.